एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक संघर्ष जुनाच आहे, मात्र निमित्त नवय. नवी मुंबई महानगरपालिकेतल्या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा हा संघर्ष समोर आलाय. वाशीतील रुग्णालय उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेतून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्यानं शिंदे आणि नाईकांमधल्या संघर्षाला पुन्हा वाचा फुटली. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमातही निमंत्रण पत्रिकेत केवळ मुख्यमंत्र्यांचं नाव होतं, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावं वगळण्यात आली होती. मोठा वाद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीसही पाठवली. मात्र ही धुसफूस ताजी असतानाच नवा वाद उफाळून आलाय. तर सन्मान आपोआप मिळाला पाहिजे, मागून मिळते ती भीक, अशा विखारी शब्दात नाईकांनी शिंदेंवरती हल्ला चढवलाय. शिंदेंवरती टीका करताना नाईकांनी पारंपरिक शत्रू मंदा म्हात्रेंवरही टीका केली. तर संतापलेल्या मंदा म्हात्रे कार्यक्रमातून निघून गेल्या. त्यामुळे सत्तेत एकत्र असूनही सातत्यानं शिंदेंना डिवचणाऱ्या गणेश नाईकांना नेमकं कोणाचं पाठबळ मिळतंय याची जोरदार चर्चा सुरू आहे. कालाच्या ओघामध्ये सगळ्यांना समजून जाईल, दूध का दूध आणि पाणी का पाणी. मागून जे मिळतं त्याला भीक म्हणतात, न मागता मिळते म्हणतात तो सन्मान. मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणाकडे काय मागायला विरोध जाणार नाही, परंतु आपली कोणाविषयी नाराजी पण नाही. म्हणून राजासारखं व्हा. भविष्य काळामध्ये आपल्या कार्यप्रणालीविषयी लोकांनी अशा प्रकारचे लेख लिहू नयेत की ज्या ठिकाणी आपली निर्वस्त्र. दरम्यान यावरून मंदा म्हात्रेंनी टीका केली आणि त्याला गणेश नाईकांनी प्रत्युत्तर दिले. जो आजपर्यंत जो प्रोटोकॉल आलेला आहे त्या प्रोटोकॉलच्या हिशोबाने पालकमंत्र्यांचं तिथं नाव असायला पाहिजे आणि पालकमंत्र्यांना तिला निमंत्रित करायला पाहिजे. जर महापौर बोलत असेल का कुठेही असं पालकमंत्र्याचं काही नाही, मग तिथं का दुसऱ्या मंत्र्याचं नाव का लिहिलेलं आहे का, कुठं छापीलं आहे का महापौरांकडे? मग महापौरांनी उद्घाटन करावं. मग दुसऱ्या मंत्र्यांना बोलवण्याची गरजच काय आहे? यांचा का घरगुती कार्यक्रम आहे का? आता मी तुला सांगते, मी कंटाळलेली आहे. मला आता बस झालं. मी पक्षालाही सांगून थकलेली आहे. आता पुढचं काय करायचं ना, पाऊल उचलायचं ते मी उचलणार आहे. आणि माझा प्रत्येक वेळी तिचा अपमान केला जातो. शिंदे साहेब पालकमंत्री आहे, त्यांचा तो होतो, त्यांचं चाललेलं आहे. पण मी तर आमदार आहे ना, मी तर काम करते ना, मी लोकांना वेळ देते ना, इथं सगळ्या उपकरणं मी देते ना. मग माझ्या शिबिरीत त्या दोन्ही मशीन पाठवून दिल्या, तिथलं उद्घाटन इथंच करणार आहे. म्हणून मी आता या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून चालतो. तुमच्यापैकी काही लोकांना त्यांना न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो. अर्धा ग्लास भरलेला कधी बोलणार नाहीत, अर्धा ग्लास रिकामाच आहे. आता कोणाला तो मी बोललेलं लागतं ना, त्याने लावून घ्या, मनाने त्याची परवा. आणि गणेश नाईक खुला आहे, मन खुलं आहे, हात खुला आहे. गणेश नाईकच्या विरुद्ध काय असेल ना, सगळं आरपार करून टाका.